शिवांश शॉरीस संघ टॉस निर्णय घेतलेला आहे. या समय पंच असतील यंगस्टर गोसावी संघाचा ओमकार, यंगस्टर गोसावी संघाचा ओमकार या सामन्यासाठी पंचाची भूमिका पार पाडतील. तसेच वाया धुरंधर टीमचा अक्षय, अक्षय रैराशी आणि ओमकार या दोघांनी या सामन्याच्या पंचाची भूमिका बजावायची आहे. ओमकार आणि अक्षय दोन्ही पंचांकडे यायचं आहे. पंचाची भूमिका बजावायची आहे. ओमकार यंगस्टर गोसावी संघाचा आणि अक्षय चेंडू घेऊन जायचंय. पंच म्हणून जायचंय. पंच म्हणून जायचंय दोघांनी. लवकरात लवकर सामोरं घ्यायचंय. चेंडू हा जुना असेल. दोन्ही संघांसाठी दोन्ही संघाच्या संघाने लक्षात घ्यायचं चेंडू हा जुना चेंडू वापरला जाईल. चला पंच पंच जायचंय. पंच जायचंय मैदानामध्ये. ओमकार पंच म्हणजे अंपायर आहे. चला एलडी शर्विल मॅन ऑफ कोणतं रे लास्ट मॅच मध्ये त्यांची षटकांची जी आताशबीजी केली होती आणि स्ट्राईक करेल दिनेश गावडे तळबीचा फलंदाज. एलडीबी या संघाकडून चेंडू दिलेला आहे. चेंडू आहे तिकडे. जुना चेंडू असेल. स्ट्राईकला दिनेश, नॉन स्ट्राईकला शर्विल. कोणत्याही संघाकडून बिलॉंग करताना शर्विल उत्कृष्ट अशी फलंदाजी केली. शेवटच्या मॅच मध्ये 6 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता असताना उत्कृष्ट असे त्याने षटकार मारून हा सामना जिंकला. दिनेश स्ट्राईकला दिनेश, नॉन स्ट्राईक शर्विल. बॉलिंग करतोय अथर्व. बॉल्स ऑफ शिवांश ओव्हर्स. पहिला चेंडू पहिला हळद चेंडू झेलू शकतो का आणि चेंडू उडलाय. गचाळ क्षेत्राशी मानावं लागेल शिवांश ओव्हर्स संघाचं आणि 2 धावा आणि मध्ये तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा घेतलेल्या आहेत त्या. पाहूया इथे मात्र तिसरी धाव घेताना दिनेश हा तंबूत परततोय आणि पहिला मोठा झटका बसतोय एलटीबी ब्रदर्स संघाला. दिनेश बॅक टू द पॅव्हलियन. पहिला चेंडू होता. रनआउटची धावची दिनेश झालेला आहे. धावांची जमाव करताना तिसरी धाव घेताना फलंदाज धावपत झालेला आहे. पहिला क्षेत्ररक्षण आणि धावा मात्र मला 4 शरीराच्या बॅट दिनेशच्या रूपामध्ये. परंतु शर्विल मात्र कुठेतरी कमबॅक करताना दिसतो संघासाठी. पाहूया अथर्व वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला षटक मॅन ऑफ शिवांश ओव्हर्स. आणि पंचांचे दोन्ही हात समांतर. चेंडू मिळतो आवांतर. धावेत भर. धाव संख्या जाऊन पोहोचते 7. 1 बाद 7. उत्कृष्ट अशी खेळी आपल्याला पाहायला भेटतं मैदान शिरवच्या बॅटमधून. भव्य असं मैदान हे वडवलीचं. पुढचा चेंडू अथर्व आणि हा आकुटचा टप्प्याचा चेंडू होता. लेग साईडला कडवा चेंडू आणि
आहे, चेंडू भिरकावलाय, चेंडू जातोय सीमा रेषे पार आणि हा येतोय षटकार. हॅलो हॅलो बघूयात रन्स किती पंच पंच धावा किती 3. पहिल्या षटकात धावा जाऊ पोचत आहेत 21. एक गडी बाद 21. उत्कृष्ट अशी फलंदाजी शर्विल यांची आपल्या संघासाठी. आता मात्र स्ट्राईकला आहे राहुल आणि गोलंदाज वायके. पहिला आणि इथे मात्र फुल टॉच चेंडू. अरे हा नोन आहे. आणि अंपायरचा इशारा नो बॉल दिलेला आहे. राहुल वाचलेला आहे. अंपायरने निर्णय दिलेला आहे नो होता. आणि मला सगळ्या साईडचा नो बॉल असेल. फुलटॉचा नो बॉल नव्हता, साईड नो बॉल असेल. आणि इथे मात्र भेटतोय फ्री हिट. फलंदाजाला उत्तुंग फटका खेळण्याची संधी म्हणजे फ्री हिटचा हा चेंडू असेल. वायके पहिला चेंडू अवांतर चेंडू धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचते 22. 23. शर्विल फुलका चेंडू होता. लेग्सला चेंडू फिरवला. पावला झेलू शकतो का तिकडे. आणि हा चेंडू सुद्धा गेलाय सीमा रेषेत पार. 6 षटकार. डीजे कुठेतरी एलडीपी हा संघ आघाडीवरती आहे. कारण की एक षटक आणि एक चेंडू झालाय. धावा मात्र झालेला आहेत 29. 29 लॉस ऑफ 1 विकेट. एलडीपी ब्रदर्स. शर्विल उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो. मॅच बॉल घ्यायचा आहे आपल्या संघासाठी. खरोखरच एक उत्कृष्ट फलंदाज या संघासाठी. पुन्हा एकदा फुल टॉसला दिलं त्यांनी. फुल टॉल चेंडू गेला सीमा रेषेत पार. धावा मिळाल्या 4. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचते 1 गडी बाद 33.
उत्कृष्ट असा चेंडू होता हा. ऑफ साईडला चेंडू खेळून काढलाय. पाहूया एकदा दोन धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला असं वाटतं इथे पुन्हा एकदा ओव्हर थ्रो केलंय आणि या ओव्हर थ्रोची आणखीन एक धावेची भर पडते. 3 धावा भेटल्यात. 3 धावा धावल्यात. उत्कृष्ट असं रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंचं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचते 36. पुढचा चेंडू वायके यांचा महागडा षटक टाकताना दिसतो वायके आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू लेसला कडला चेंडू पाहूया आणि चेंडू जातोय आणि तिकडे एकदा 4 क्षेत्ररक्षण. धावा मिळाल्या 4 या चेंडूवरती. धावसंख्या पुन्हा एकदा हा फुल लेंथ चेंडू होता. ब्लॉक लावून टाकला चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय वायके हा गोलंदाज. राहुलला काही चेंडू ब्लॉक लाईन टाकला चेंडू होता. चौथ्या ते 5व्या एसटी वरचा चेंडू होता हा. पुन्हा एकदा पाहूया ऑफला खेळून चेंडू. 1 धाव आणि मला असं वाटतं एकाच धावेवरती समाधान मानू लागते ते एलडीबी ब्रदर्स या संघाला आणि 1 धावसंख्येबरोबर हे षटक संपतंय. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 41. 41 लॉस ऑफ 1 विकेट एलडीबी ब्रदर्स. आणि आता शेवटचं षटक असेल हाणामारीचं षटक असेल. हे पाहूया एलडीबी ब्रदर्स या षटकामध्ये किती धावा वसूल करतोय. कारण की 20च्या सरासरीने यांचा पहिला चेंडू जातोय अवांतर चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचते 42 रन. 1 गडी बाद. उत्कृष्ट अशी फलंदाजी. ऑप्शन पाहूया आणि इथे मात्र हाताचा वापर न करता पायाचा वापर करून हा चेंडू अडवलाय. क्रिकेट आहे की फुटबॉल परंतु खरोखरच धाव मात्र इथे रोखल्या त्या अनुभवी खेळाडूने. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. 1 धाव. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडू टाकतोय यश. खरोखर धावा भरपूर झालेल्या आहेत एलडी पद्धतीच्या आणि तुम्ही अवांतर धावा द्याल धावेमध्ये भर पडत जाईल आणि त्या भर पडल्या धावेने धावसंख्या वाढत चालले. धावसंख्या जाऊन पोहोचले 44. पुढचा चेंडू आणि ऑफसाईड पाहा जेवू शकतो तिकडे आणि 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव पुन्हा दुसरा घेण्याचा प्रयत्न होतो इकडे आणि दुसरी धाव घेताना हा राहुल फलंदाज धावबाद झालेला. एलडीबी संघाला हा दुसरा झटका बसतोय राहुलच्या स्वरूपामध्ये. 45 धावसंख्येवरती हा दुसरा झटका बसलाय एलडीबी संघाला. आता पाहूया आधी
चेंडू मात्र शेकून घेतलाय. शरीराने उत्कृष्ट फलंदाजी केला होता, परंतु यश नेता पूर्णपणे चकावलाय आणि एक निर्धाव चेंडू जातोय. महत्वाचा षटक असेल, हे सामन्याचं शेवटचं षटक असेल. या षटकामध्ये तुम्हाला धाव लुटायच्या आहेत, परंतु यशने कुठेतरी बांध घातलाय धावसंख्येला. या पुढचा चेंडू यशचा स्ट्राईकला शर्विल. इथे मात्र दिला बिन पिच बॉल, बॅट पिच बॉल आणि बॉल जातोय सीमारेषे पार. षटकार. चेंडू हे पंच 5 चेंडू शेवटचा चेंडू असेल. आणि खरंच उत्कृष्ट क्षेत्रदान केलेलं. इथे मात्र शर्विल बाद होतो दुसरी घेताना आणि खरोखरच एक वयामान त्याप्रमाणे त्यांनी क्षेत्ररक्षण केलं. हे चेंडूला हात टाकलं ते महत्वाचं असतं आणि खरोखरच त्यांच्या फेकीवरती एक गडी बाद होतोय शर्विलच्या स्वरूपात. आणि मध्ये 54 धावा करायच्या आहेत या पुढे होणारी मॅच. यानंतरचा होणारा सामना MK ब्रदर्स वर्सेस शर्वी 8210. MK ब्रदर्स वर्सेस शर्वी 8210. चला पंच सामना लवकरात लवकर जवळ करून घ्यायचा आहे. पंचांनी जवळ करून घ्यायचं लवकरात लवकर. LDB ब्रदर्सचे संघधार कर्णधार जे कोणी असतील त्यांनी सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. त्याला पुढच्या सामन्याचा नाणेफेक होताना दिसते आपल्याला. MK ब्रदर्स वर्सेस शर्वी 8210. चला सामना होताना चंद्रकांत गोसावी वरिष्ठ खेळाडू. MK वॉरियर्स वर्सेस शर्वी 8210. आणि नाणेफेकीचा कौल कोणी जिंकलाय? नाणेफेकीचा कौल जिंकलाय शर्वी 8210. हा संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी त्यांनी निर्णय घेतलेला आहे. हा सामना संपल्यानंतरच लगेचच शर्वी 8210 या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आपल्या वेळेमध्ये सामने संपवायचे आहेत. जाऊया सामन्याकडे. LDB ब्रदर्स संघाचा संघनायक सलामीचे फलंदाज आलेले आहेत. पंच यष्टी लावून घ्यायचे आहेत. पंच ओमकार यष्टी लावून घ्यायचे आहेत. तिकडे यष्टी लावून घ्यायचे आहेत, स्टंप लावून घ्यायचे आहेत. दुसरा पंच कुठे आहे? अक्षय. चला सामना चालू घ्यायचा लवकरात लवकर. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. आपला सामने संपवायचे. आजचा दिवस फक्त आपल्याकडे फक्त 2 वाजले दुपारचे आणि आपल्या सामन्यामध्ये संपवायचे आहेत लवकरात लवकर. त्याच्यामुळे सर्व संघाच्या संगणकांनी आपल्याला सहकार्य करायचं आहे. लवकरात लवकर सामने आपल्याला संपन्न करायचे आहेत. चला पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. स्ट्राईकला हिरू नॉनस्ट्रायकर राजा या शिवांश ऑरियस या संघाचा संघनायक व संघ मालक. गोलंदाज सज्ज. 3 षटक 18 चेंडू 54 धावा आणि मला असं वाटतं 18ची सरासरी असेल. जर का तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 18 धावा कराव्या लागतील, त्याही तुम्ही हा सामना जिंकू शकता. राहुल बॉलर
पाहूया स्ट्राईक ऑन हिरो आणि पंचांचे दोन्ही हात समांतर चेंडू होतोय अवांतर धावा मिळते एक आणि अवांतर धावेने खाते उघडले शिवांश वॉरियर्स या संघाचं पाया पुरता चेंडू इथे आखूट टप्पा चेंडू तर पाहूया झेलू शकतो का तिकडे आणि मला असं वाटतं एकाच धावेवरती समाधान वाटतंय कुठेतरी कमजोर अशी रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंमध्ये हिरू कोतवाल आणि राजा रहिराची आता मात्र पाहूया संघाचा संघनायक कर्णधार आपल्या संघाला हा सामना एक हाती विजयी करून देऊ शकतो का की एलडीबी ब्रदर्स याचं पारड जे खूप जड पारड आहे कारण की 54 धावाचं लक्ष आहे तुम्हाला 18 चेंडूमध्ये या मैदानावरती आणि इथे मात्र बॅटची कळा घेतलेला चेंडू पाहूया आणि मला सुद्धा एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय ते शिवांश वॉरियर्स या संघाला फक्त आणि फक्त एक धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बिनबाद 2 फुलटा चेंडू होता आणि मात्र ऑफ साइडला चेंडू कटवलाय आता एक धाव घेतलेली आहे स्ट्राईकला आहे आता राजा 你 राजाच्या बॅटमध्ये होतो हा चौकार चार चेंडू 8 धावा राहुल 18ची सरासरी असेल या सामना जिंकायचा असेल तर शिवांश फुलटा चेंडू होता लो फुलटा चेंडू होता पाहूया स्ट्रेट डाव खेळला आहे आणि इथे मात्र गच्चा क्षेत्र होता दिसतंय एलडीबी ब्रदर्स संघाकडून 2 धावा घेण्यामध्ये सफल झालेत हा संघ धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोचते बिनबाद 10 आणि पुन्हा एकदा ऑफसाईडला लो फुल टाकत धाव उत्कृष्ट गोंधळी करण्यात दिसतो आपल्या संघाची पावे एकदा पूर्ण आणि मला थोडं एकाच धावेवर समाधान व्हावं लागले कारण की तिथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक दिसतोय आपला शर्वी लाड मॅन ऑफ कोणतरी पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली फक्त आणि फक्त 11 बिनबाद 11 जर का समजा तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला 18ची सरासरी धावा बनायच्या होत्या पण आता मात्र एकदा समीकरण बदललंय तर 2 षटकामध्ये तुम्हाला 43 धावा करायच्या आहेत म्हणजे जवळजवळ तुम्हाला 21च्या सरासरी धावा कराव्या लागतील जर का हा सामना जिंकायचा असेल राजा पाहूया काय करतो आपल्या संघासाठी एक उत्कृष्ट फलंदाज आहे तांबडी संघाकडून परंतु त्याच दर्जाचा असा गोलंदाज शर्वी लाड सुद्धा आहे सगळे चेंडू ब्लॉक लाईन यॉर्कर लाईन टाकणार चेंडू हा फक्त आणि फक्त एकच धाव भेटली उत्कृष्ट गोलंदाजी करतो शर्वी लाड मग पहिल्या समय पाहिलं गोलंदाजी फलंदाजी त्याने मॅच जिंकून दिली होती आणि दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी फलंदाजी उत्कृष्ट केली आणि संघाला 54 या धावसंख्येमध्ये पोहोचून पाठवलं इथे म्हणजे शिवांश वॉरियर्स कुठेतरी बॅक फुटला येतोय संघ ऑन स्ट्राईक इथे मध्ये पाहूया बॅटीचे कडा घेऊन पाठीमागे चिडून गेलाय आणि एकाच धावेवरती समाधान मावावं लागेल
हे शिवांश वॉरियर्स या संघाला पुन्हा एकदा ऑफसाईड फॉलो चेंडू पाया एक धोक्यांचा प्रयत्न एकदा पूर्ण आणि एकच धावे समाधान कुठेतरी हा सामना झुकलाय LDB ब्रदर्सच्या संघाकडे कारण की शिवांश वॉरियर्स हा संघ स्वतः हार मानत तयार होत आहे कारण की तुम्ही क्रिकेट हा खेळ असा आहे हार मानणं शेवटच्या चेंडूमध्ये नाही पटत. स्लोअर चेंडू शरीर यांचा खूप सारे व्हेरिएशन का दिसतात बॉलिंग मध्ये हा तिकडे मात्र मूर्ती लहान कीर्तिमान असा हा क्षेत्ररक्षक प्रथम खरोखरच क्रिकेटचा आनंद घेताना दिसतोय प्रथम क्रिकेटची आवड जोपासताना दिसतोय प्रथम परीक्षा सोडून आलेला हा खेळाडू त्याला मात्र तुम्ही ओपनिंगला पाठवत नाहीत पुढच्या मॅचला LDB ब्रदर्स पुन्हा एकदा पाहूया ऑफ साईडला कट केला चेंडू आणि इथे मात्र कुठेतरी असा सामना एका बाजूने पूर्णपणे झुकलेला दिसतोय LDB ब्रदर्सच्या संघाकडे कारण की शिवांश वॉरियर्स या संघाने आधीच हार मानलेली दिसते आणि जर का समजा तुम्हाला 3 षटकांमध्ये 54 धावा करायच्या आहेत तर प्रत्येक चेंडू हा तुम्हाला सीमारेषे पार पाठवावा लागेल परंतु इथे मात्र काहीच करता दिसत नाही संघ आणि हा वेगवान चेंडू होता आणि यष्टी गोल झाले झटका बसतोय शिवा अडतीस धावा नवीन फलंदाजाचं नाव काय त्याचं श्रवण सुशील यांनी पिच सोडले आणि हा मला असं वाटतं नो चेंडू भेटतोय आणि त्या नो चेंडूवरती एक धाव घेतलेली आहे हे शिवांश ऑरेस संघाने मस्त फ्री हिट असेल हा चेंडू फ्री हिट असेल परंतु सामना नो प्लस एक धाव 2 धावा धावसंख्येत भर धावसंख्या झाली 18 6 चेंडू 36 धावा युवराज सिंग पुन्हा अवतरतो का मैदानामध्ये अवतरलाय पहिला फिरवलाय आणि 4 धाव भेटल्यात त्या श्रवणाला आणि धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोचले 22 पाहूया सुशील आणि या भव्य दिवा मैदानावरती या प्रीमियर लीग पहिले म्हणजे नामदेव गोसावी यांचं आगमन झाले आहे तरी मंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन नामदेव गोसावी एक अनुभवी हे व्यक्तिमत्व चला जाऊया सामन्याकडे सामना कुठेतरी वन सेट सामना हा LDB ब्रदर्स पूर्णपणे आपलं वर्चस्व राखलं या सामन्यामध्ये पूर्णपणे पिछाडलंय शिवांश वॉरियर्स या संघाला इथे मात्र सुशील मात्र आपल्या गोलंदाजीने शिवांश वॉरियर्सला जिंकण्याच्या आशा मात्र वाढवतोय कारण की अवांतर चेंडू पंच गोलंदाज चेंज झाले का
उलटा चेंडू होता लेसला चेंडू पाहूया आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिकडे होताना दिसते आपल्याला आणि फक्त एक धाव भेटते. आपले जे यष्टीक्षक आहेत MS धोनीचे फॅन सुशील साहेब धाव संख्या झाली आहे फक्त आणि फक्त 26. इथे मात्र राजाच्या बॅट मध्ये आलाय एक उत्तुंग असा षटकार. परंतु ह्या फटक्यांची गरज तुम्हाला पहिल्या षटकापासून होती. परंतु तुम्ही मात्र हा सामना सुरुवातीलाच गमवल्यासारखं दिसलं आणि आता मात्र षटकाचा काही फायदा होणार नाहीये. पाहू फक्त गोलंदाज काहीतरी करू शकतो जर का सामना जिंकायचा असेल शिवांशला. आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडू होता आणि अवांतर चेंडूवरती 2 धावा घेतल्यात आणि याप्रमाणे 3 धावा भेटल्या त्या संघाला. धाव संख्येत जाऊन पोहोचते 35. आता मात्र 3 चेंडू 19 धावा. चेंडू किती बाकी आहेत? 4 चेंडू बाकी आहेत ना? 4 चेंडू 19 धावा. सामना रंगतदार सामना हा कोणी जिंकू शकतो. राजा पाहूया 3 षटकार पहिला येतोय का? परंतु पुन्हा एकदा मला असं वाटतं पुन्हा एकदा हा येतोय अवांतर चेंडू आणि हा सामना कुठेतरी रंग बदलतोय. क्रिकेट हा खेळ असा आहे की कधी एका चेंडूवर गेम चेंज होतो आणि मला असं वाटतं पंच निर्णय करायचा आपलं. आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडू धाव संख्येत पोहोचते 38. 4 चेंडू 16 धावा. 4 चेंडू 16 धावा. चला सामने रंगत वाढले. सामना फिरताना दिसतोय. श्रवण काय करतोय कारण की खरंच पश्चावतोय राजा हा कारण की त्याने दुसऱ्या षटकात सामना सोडलेला होता की आम्ही हरू करून. पुन्हा एकदा अवांतर चेंडू आणि प्लस एक धाव संख्या जाऊन पोचते. स्टंपला याचे पंच ओंकार. चेंडू काय 2 चेंडू वाईट +1 2 धावा 40. 4 चेंडू 14 धावा. 4 चेंडू तुम्ही आता गोलंदाज चेंज करू शकत नाहीत. दोन्ही संघ कसे गोलंदाज चेंज करू शकत नाही. एक गोलंदाज चेंज झाला तुमचं. गोलंदाज चेंज होऊ शकत नाही आता. गोलंदाज तुम्ही चेंज करू शकत नाहीत. एक गोलंदाज चेंज केलाय. तुम्ही दुसरा गोल चेंज करू शकत नाहीत. MK ब्रदर्स आणि शर्वी 8210 या दोन्ही संघाचे संघ मालक सोडून बाकी जे संघ मालक आहेत जे संघाचे संघ मालक आहेत त्यांनी मैदानावर संघ बसायचा आहे. तेच जवळ यायचं आहे. 6 संघाचे संघ मालक. चला सामना रंगतदार सामना. 4 चेंडू धावा 34 14. पाहूया कुठचा चेंडू होता. एकदा प्रयत्न एकदा पूर्ण आणि 2 धावा पूर्ण. गच्चार क्षेत्ररक्षक तिकडे टीमचे संघ मालक निलेश दादा यांचं. 3 चेंडू 12 धावा. सामना पूर्णपणे रंगतदार. पाहूया संघ नायक हा सामना जिंकवतोय का आपल्या संघासाठी. आणि चेंडू भिरकावलाय. चेंडू गेलाय सीमारेषे पार. धावा मिळाल्या 4. आता मात्र 2 चेंडू धावा 8.
यंगस्टर गोसावी या संघामध्ये न्यायचं आहे. यंगस्टर गोसावी या संघ मालक. फुलटॉस आणि फुलटॉस दिले. फुलटॉस धावा म्हटल्यात 6 उत्तुंग षटकार. 1 चेंडू 2 धावा. चला 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 या मैदानावरचा हा रंगला सामना पाहायला चला. आणि कुठेतरी हा सामना फिरलाय. हा सामना फिरतोय आणि खरोखर प्रेक्षक वर्ग खुश होताना आणि सगळ्यांचे डोळे या चेंडूकडे. पंच चला सज्ज व्हा. 1 चेंडू 2 धावा आणि चेंडू मारला आणि हा सामना शिवाज वॉरियर्स हा संघ विजय झालाय. आणि खरोखरच 6 चेंडू मध्ये 38 धावांचं असं अशक्य लक्ष असताना हा सामना शिवाज वॉरियर्स हा संघ जिंकलाय. आणि या षटकामध्ये 42 धावा कुठल्यात 42 धावा कुठल्यात शिवाज वॉरियर्स या संघाने. आणि इथे मात्र सामना आपल्या खिशात घातलाय. राजा संघाचा संघनायक कर्णधार